लालीला स्वतःचा ठिकाणाही मिळतो आणि देवीसिंगचा गेमही वाजवते. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नक्की काय घडलं. लाली गाडी विकत घेते आणि आता ठिकाणं शोधायला जाते. पैसे असल्यामुळे काही अशक्य नसतं. लाली विचार करते, अशा ठिकाणी राहावं लागेल जिथे माझा नवरा पोचणार नाही. ती गाडी थांबवते आणि स्वागत लॉजवर येते. तिथे म्हणते, मला एक रूम हवी आहे. रिसेप्शनिस्ट विचारतो, तुमचं आधार कार्ड? लाली म्हणते, आधार कार्ड? ते तर नाही माझ्याकडे, घरीच आहे. ते म्हणतात, मॅडम ते असल्याशिवाय तुम्हाला रूम कशी मिळणार? आता लाली तिचा हुकमाचा ऐका काढते, म्हणजे पैशाची गड्डी दाखवत म्हणते, आता तरी मिळेल का? तो हो मॅडम, का नाही मिळणार? ती म्हणते, अजून जर पैसे लागत असतील तर मी इथे हे कुणालाच कळू द्यायचं नाही. तो पण पैशासाठी लगेच तयार होतो. लाली रूममध्ये जाते आणि स्कार्फ काढते. ती एवढी थकलेली असते की पटकन बेडवर पडते. इकडे देवीसिंग लालीचाच विचार करत असतो. जिथे म्हणतोय, गोपाळ लेका ये की चहा घ्यायला. गोपाळ झुंजार पत्रकाराकडे बघतो आणि त्याला काहीतरी सुचतं. तो आता चहा घ्यायला जातो. मंग्या म्हणतो, गोपाळ अरे कसलं एवढं टेन्शन आहे? गोपाळ म्हणतो लालीजींचं, अरे कुठे असतील, कशा असतील, काही खाल्लं असेल की नाही? खरं सांगू का, मला त्यांची लई काळजी वाटते. तुम्ही चहा घ्या, मी लालीजींना शोधतो. तो आता थोडा बाजूला जातो आणि झुंजार पत्रकारला आवाज देतो. तो पण घाईघाईत म्हणतो, बोल ना गोपाळ, मी काही मदत करू शकतो का? गोपाळ म्हणतो, तुझी कुठे लॉजवर हॉटेलमध्ये ओळख आहे का? झुंजार म्हणतो, गोपाळ तू पण? अरे बायको हरवली म्हणून कुणी असे धंदे करतो का? तो म्हणतो, अरे लालीजी गायब आहेत ना. झुंजार म्हणतो, त्याचा लॉजशी आणि हॉटेलशी काय संबंध? गोपाळ म्हणतो, झुंजार तुला तर माहिती आहे लोक काय काय बोलतात. लालीजी कुणाचा तरी हात धरून पळून गेल्या. आता मला खात्री आहे, पण शंका पण वाटते. आणि जरी गेल्या असतील तर हॉटेलमध्ये लॉजमध्येच राहिल्या असतील. नाही म्हणजे मी चौकशी केली पण मला काही कळाना. झुंजार म्हणतो, मग मला कसं कळणार? तो म्हणतो, अरे नाही म्हणजे नाव बदलून राहिले असतील तर तुझ्या ओळखीचं असेल तर आपल्याला हॉटेल लॉज चेक करता येईल. झुंजार म्हणतो, हा आहेत माझ्या ओळखीचे. आता तो सांगत असतो आणि गोपाळ ऐकत असतो. लाली आता उठते आणि कपाटात पैसे ठेवते आणि म्हणते, आजपर्यंत तू माझं प्रेम बघितलं, आता माझी दुश्मनी बघा. आता झुंजारच्या मदतीने गोपाळ पेपरमध्ये छापून आणतो आणि सगळे हॉटेल लॉजवर छापा टाकणार असतात. तो आता कात्री हातात घेत म्हणतो, लाली कुठल्याही बिळात लपून बस, तुला शोधून काढतो की नाही ते बघच. इकडे जामकर आणि सुधाकरच्या हाती काहीच लागत नाही. जामकर घरी येतात आणि साकेतला म्हणतात, कशी आता तब्येत? हे बघ साकेत, तुला लवकर बरं व्हावं लागेल, कारण जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत तपास काय पुढे जात नाही. मला कळायलाच पाहिजे, आर्या कुठे, तिच्यासोबत काय घडलं? शालू म्हणते, साहेब अहो हे काय करताय, त्यांना अजून बरं नाही वाटते. जामकर म्हणतात, मग कधी वाटणार बरं? आप्पांच्या घरी पुन्हा लालीचे वडील येतात आणि म्हणतात, कुठे माझी पोरगी, आली का, सापडली का? आप्पा म्हणतात, ती कसली आता सापडतीये, ती गेली आहे कोणाचा तरी हात धरून पळून. तिचे वडील मोठ्याने ओरडून म्हणतात, माझी लाली असं कधी करणार नाही. अहो तुमच्या पोरावर तिने लहानपणापासून प्रेम केलं आहे आणि तिच्याच हट्टापायी हे लग्न झालं. हे कुणाला पटो की नाही पटो, पण आजीला पटतं. ती म्हणते, अरे ह्या चिवड्याला काय विचारतोय, त्या भामट्याला विचार, त्याने तिचा मुडदा बिडदा पाडला की काय? आता लालीचे वडील जास्तच घाबरतात. आप्पा म्हणतात, ए म्हातारे गप की जरा. आजी म्हणते, मला गप करण्यापेक्षा त्या मुडद्याला बघा, नाहीतर गावामध्ये एक माणूस शिल्लक ठेवणार नाही. फुला म्हणते, यात माझ्या गोपाळची काय चूक आहे, ती लालीच पळून गेली. आजी म्हणते, मी त्या लालीला चांगलंच ओळखते, ती काय पळून मिळून जात नसतीये. अगं तिचा जीव जडलाय त्या भामट्यावर. आली मोठी बोलणारी. फुले, एक दिवस तुझा गळा दाबीन ना तेव्हा कळल. देवीसिंग गाडीवरून चाललेला असतो आणि आता लाली चांगला डाव साधते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.